येणार नाही की आम्ही सगळे नेते रोहितदादा पवार यांच्या पाठीशी आहोत आणि प्रत्येकाने त्यांना समर्थन दर्शविलंच आहे. आज सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करणाऱ्या महिलांचा बैठकीचं नियोजन आज आम्ही इथे केलेलं आहे. आमच्या जिल्हाध्यक्ष सुमित्राताई आणि फादर बॉडीचे अध्यक्ष ह्या सगळ्यांच्या नियोजनाने आजच्या ह्या मेळाव्यासाठी मी इथे उपस्थित आहे. माझी नियुक्ती झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व्हावी आणि त्यांच्यासोबत संपर्क राहावा आणि संघटन मजबूत व्हावं ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करते आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये इथे येऊन ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत माझ्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. आणि काल सांगलीला होतो, कोल्हापूरचा आम्ही मोठे महिला मेळावे आमचे तिकडे झालेत. पक्षाला जो प्रतिसाद मिळतो आहे तो खूप छान आहे. आज सगळ्या महिला वर्गामध्ये एक असंतुष्ट असल्याची लाट आहे, कारण महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, कुठेतरी महिला असुरक्षितता त्यांना वाटते आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्यांचा येण्याचा कौल हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. काल असंख्य असे आम्ही प्रवेशही पक्षामध्ये घेतलेत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला महिला वर्गाकडनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे. नक्कीच येत्या इलेक्शनच्या काळामध्ये ह्या सगळ्या एकत्र आलेल्या महिला चांगल्या रीतीने संघटन तयार झाल्यामुळे अपेक्षित बदल जो आम्हाला आहे तो नक्कीच करतील ही मला अपेक्षा आहे. असं काही म्हणता येणार नाही. बघा, प्रत्येक ठिकाणी गेल्या अनेक नेत्यांवरती ईडीच्या कारवाया झाल्यात, आमच्याही आधीही झालेल्या आहेत आणि ईडीच्या कारवायांच्या ज्यांना नोटिसी आलेल्या आहेत त्यांनी तिथे हजर राहून आपली बाजू तिथे ईडी कार्यालयात मांडलेली आहे. कुठे आंदोलनं झाली, कुठे झाली नाहीत. म्हणून असं काय म्हणता येणार नाही की आम्ही सगळे नेते रोहितदादा पवार यांच्या पाठीशी आहोत आणि प्रत्येकाने त्यांना समर्थन दर्शविलंच आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब, आम्ही सगळ्यांनी त्यांना समर्थन दर्शविलं आहे. शेवटी ही कायदेशीर लढाई आहे आणि ह्याच्यामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा तिथे जाऊन जर आम्ही आमची बाजू जी आहे त्या रोहितदादा तिथे आज मांडणार आहेत आणि त्या रीतीने जो मार्ग निघायचा आहे तो निघेल. की लोकसभा मतदारसंघात इच्छुक आहात? मी लोकसभेतनं इच्छुक नाही, मी विधानसभेची कॅन्डिडेट आहे. माझं तिकीट ऑलरेडी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी 2 वर्ष आधीच जाहीर केलेलं आहे. मी ज्या मतदारसंघातनं मागच्या वेळेस लढलेले अल्पशा मतांनी माझा तिथून पराभव झालेला मुक्ताईनगर मतदारसंघात माझी गेली 4 वर्ष झाली तयारी चालू आहे आणि येत्या विधानसभेला देखील मी तिथूनच उमेदवारी करणार आहे. लोकसभा मतदारसंघात निर्णय घ्यायचे बाकी आहेत. तुम्ही मला कुठल्याही लोकसभेचं विचारलं तरी अजून महाविकास आघाडीची बैठक व्हायची बाकी आहे. सगळे नेते मंडळी बसणार आहेत आणि नंतर कुठली लोकसभा कोणी कुठल्या पक्षाला मिळावी हा निर्णय होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे सगळं जाहीर करू की कोणत्या पक्षाला कुठली. गिरीश महाजनांनी तयारी केली तुमच्या लोकसभा मतदारसंघातून? प्रत्येकाला तयारी करायचा अधिकार आहे की लोकशाही आहे. मॅडम, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण ह्या भाजपनं दिलंच नाही, पण असं उठाव का होत नाही? चालूच आहे की उठाव, रस्त्यावरच आहेत ना प्रत्येक समाज. आज धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, हा प्रत्येक समाज आज रस्त्यावरती उतरून आंदोलन करतोच आहे की. मग हा उठावच आहे ना. होईल की. मग आत्ता उठाव केला ना आता सगळ्यांनी, होईल ना. तुम्हाला येऊ तर द्या. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल. भाजपला अयोध्येचा काय फायदा मिळेल असं काय वाटतंय का तुम्हाला? हे मला काही सांगता येणार नाही काय फायदा होईल, पण श्रीरामचंद्र प्रभू हे प्रत्येकाचं आराध्य दैवत आहे आणि प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे. कुठल्याही पक्षाचा काही त्याला विरोध नव्हता. प्रत्येकाच्या मनात आधीपासून आहेतच की राम.